आज आपण दोन लहानशा पण खूप महत्त्वाच्या ग्रीक अक्षरांबद्दल बोलणार आहोत, अल्फा आणि बीटा. ही नावं ऐकायला जरी साधी असली तरी आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूला, प्रत्येक वस्तूला हीच अक्षरं चालवतात. चला तर मग बघूया यांच्यात असं काय खास आहे. हे बघा, जरा विचित्र दिसतंय ना, पण हेच आहे जगातील पहिलं ट्रान्झिस्टर. हो, याच एका लहानशा शोधाने एका क्रांतीला सुरुवात केली. आज आपल्या हातातले स्मार्टफोन्स असोत किंवा अवकाशात झेपावणारी अंतराळयानं, या सगळ्याचं मूळ या एका छोट्याशा उपकरणात आहे. आणि या सगळ्यामागे एकच मूलभूत प्रश्न आहे, तो म्हणजे एक अगदी लहानसा क्षीण विद्युत सिग्नल स्वतःपेक्षा कित्येक पटीने मोठ्या सिग्नलला नियंत्रित कसा करू शकतो. म्हणजे विचार करा, ही तर एखाद्या जादूसारखीच गोष्ट झाली ना. पण ही जादू नाहीये, हे आहे प्रवर्धनाचं विज्ञान. आणि आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या महत्त्वाच्या संकल्पनेपासून, अल्फा म्हणजे अल्फा. आता या ग्रीक अक्षराला घाबरून जाऊ नका, हे काही क्लिष्ट गणित नाहीये. याला आपण एक एफिशियन्सी स्कोअर समजूया. सोपा आहे. म्हणजे एखादा ट्रान्झिस्टर त्याचं काम किती चांगल्या प्रकारे करतो हे मोजण्याचं हे एक माप आहे. हे समजून घ्यायला एक साधं उदाहरण घेऊ. समजा एका पाईपच्या एका टोकातून आपण 100 पाण्याचे कण आत टाकले. अल्फा आपल्याला काय सांगतो? तर तो सांगतो की दुसऱ्या टोकातून किती कण यशस्वीपणे बाहेर आले. अगदी तसंच ट्रान्झिस्टरमध्ये एमिटरमधून निघालेला करंट आणि कलेक्टरपर्यंत पोहोचलेला करंट यांचं हे गुणोत्तर आहे. म्हणजे प्रवासात किती करंट वाया गेला नाही याची टक्केवारी. ओके, तर ही कार्यक्षमता म्हणजे अल्फा 2 गोष्टींवर अवलंबून असते. पहिली गोष्ट म्हणजे एमिटर इंजेक्शन इफिशियन्सी, म्हणजे चार्ज वाहकांना बेसमध्ये किती प्रभावीपणे ढकललं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेस ट्रान्सपोर्ट फॅक्टर, म्हणजे त्या ढकललेल्या वाहकांपैकी किती जण बेसचा प्रवास पूर्ण करून कलेक्टरपर्यंत पोहोचतात. सोप्या भाषेत सुरुवात किती चांगली झाली आणि प्रवास किती यशस्वी झाला. मग इंजिनियर्स ही इफिशियन्सी जवळपास 100% कशी नेतात? यासाठी ते 2 खूप हुशारीच्या गोष्टी करतात. पहिलं, ते एमिटरला बेसपेक्षा खूप जास्त डोप करतात. म्हणजे त्यात अशा अशुद्धी मिसळतात की चार्ज वाहकांना योग्य दिशेने जायला एक प्रकारचा जोर मिळतो. आणि दुसरं, ते बेसला इतकं पातळ बनवतात की चार्ज वाहकांना तो प्रवास करायला जवळपास काहीच वेळ लागत नाही. आता बघा, एका परफेक्ट आदर्श जगात अल्फाचं मूल्य असेल 1, म्हणजे 100% कार्यक्षमता. जेवढा करंट आत गेला तेवढाच बाहेर आला. पण आपलं जग आदर्श नाही. प्रत्यक्षात अल्फाचं मूल्य नेहमी एकापेक्षा थोडंसं कमी असतं. समजा 0.95 किंवा 0.99, म्हणजे अगदी थोडासा, अगदी किंचित करंट कुठेतरी हरवतो. आणि गंमत म्हणजे हीच छोटीशी, अगदी क्षुल्लक वाटणारी अपूर्णता, हीच या सगळ्यामागची खरी जादू आहे. कसं ते आपण पुढे बघूया. आणि हीच अपूर्णता आपल्याला घेऊन जाते दुसऱ्या आणि खरं तर जास्त महत्त्वाच्या संकल्पनेकडे, बीटा. म्हणजे बीटा अल्फाच्या कार्यक्षमतेतली ती जी छोटीशी कमतरता आहे ना, तिचाच हा एक प्रचंड शक्तिशाली परिणाम आहे. इथेच आपल्याला ट्रान्झिस्टरची खरी ताकद, खरी पॉवर बघायला मिळते. तर बीटा म्हणजे काय? सोप्या शब्दात बीटा म्हणजे अँप्लिफिकेशन, म्हणजे किती पटीने वाढ झाली. हे आपल्याला सांगतं की एक अगदी लहानसा बेस करंट किती मोठ्या कलेक्टर करंटला कंट्रोल करू शकतो. हे अगदी एखाद्या लिव्हरसारखं आहे. एका बोटाने लहानसा दाब देऊन आपण एखादी मोठी वस्तू उचलू शकतो. बीटा म्हणजे ट्रान्झिस्टरची ती लिव्हर पॉवर, त्याची प्रवर्धन शक्ती. आणि या दोघांना जोडणारं समीकरण इतकं सोपं आहे, पण इतकं शक्तिशाली आहे की विचारू नका. हे बघा, बीटा बरोबर अल्फा भागिले 1 वजा अल्फा. अल्फामधली ती छोटीशी अपूर्णता आणि बीटाची प्रचंड ताकद या एका लहानशा समीकरणात एकत्र येते. इथेच खरी गंमत आहे. चला हे आकडे टाकून बघूया, म्हणजे लगेच कळेल. समजा आपला अल्फा आहे 0.98, म्हणजे काय तर 98% एफिशियन्सी. फक्त 2% करंट प्रवासात हरवला, काहीच नाही, बरोबर? ठीक आहे, आता ही किंमत त्या समीकरणात टाकू. बीटा म्हणजे 0.98 भागिले 1 वजा 0.98, म्हणजे 0.98 भागिले 0.02. उत्तर काय येते? 49. 49. हे अविश्वसनीय आहे. फक्त 2% करंट कमी झाला आणि आपल्याला प्रवर्धन मिळालं तब्बल 50 पटींचं. आता अजून गंमत बघा. समजा आपण एफिशियन्सी अजून थोडी सुधारली, फक्त 1%. अल्फा 0.98 वरून झाला 0.99, म्हणजे आता नुकसान फक्त 1% आहे.
आता काय होईल, चला परत गणित करूया. 0.99 भागिले 1 वजा 0.99 म्हणजे 0.99 भागिले 0.01. उत्तर येतंय 99. म्हणजे बघा, एफिशियन्सी फक्त 1% सुधारली आणि ॲम्प्लिफिकेशन थेट दुप्पट झालं. 50 वरून थेट 100च्या जवळ. अल्फामधला अगदी छोटासा बदल बीटामध्ये किती प्रचंड मोठा फरक घडवतो हेच याचं सौंदर्य आहे. यावरूनच कळतं की बीटा अल्फाच्या मूल्यावर किती जास्त अवलंबून आहे. एका प्रसिद्ध पुस्तकात एक वाक्य आहे जे हे अगदी अचूकपणे सांगतं, अल्फामधले लहान बदल बीटामध्ये मोठ्या बदलांमध्ये परिवर्तित होतात. यापेक्षा सोपं आणि खरं काही नाही. तर मग या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? बीटा महत्वाचा आहे कारण तो आपल्याला हाय गेन देतो, म्हणजे लहान सिग्नलला मोठं करण्याची ताकद. तो आपल्याला कंट्रोल देतो, जो सगळ्या इलेक्ट्रॉनिक स्विचेसचा आत्मा आहे. आणि त्याची ही जी संवेदनशीलता आहे ना, की अल्फा थोडा जरी बदलला तरी बीटा खूप बदलतो. यामुळेच ट्रान्झिस्टर बनवताना इतकी जास्त अचूकता आणि काळजी घ्यावी लागते. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कारण खऱ्या आयुष्यात अल्फा आणि बीटा हे काही दगडावर कोरलेले आकडे नसतात. ते बदलतात. हो, परिस्थितीनुसार ते बदलू शकतात. चला बघूया कसं. मुख्यतः आपल्याला 2 प्रकारच्या गेनमध्ये फरक करावा लागतो. एक आहे डीसी गेन, हा एकूण करंटच्या मूल्यावर अवलंबून असतो. दुसरा आहे स्मॉल सिग्नल गेन, जो करंटमधल्या लहान लहान बदलांवर अवलंबून असतो. याला असं समजा, डीसी गेन म्हणजे गाडीचा एकूण टॉप स्पीड किती आहे आणि स्मॉल सिग्नल गेन म्हणजे ॲक्सेलरेटरवर थोडा दाब दिल्यावर गाडी किती पटकन वेग पकडते. दोन्ही महत्त्वाचे आहेत, पण वेगवेगळ्या कामांसाठी. आणि यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आजच्या आधुनिक ट्रान्झिस्टरमध्ये हा जो स्मॉल सिग्नल गेन आहे, म्हणजे ऑडिओ किंवा रेडिओ सिग्नलला ॲम्प्लिफाय करण्याची ताकद, ती अनेकदा डीसी गेनपेक्षा जास्त असते. याचा अर्थ काय? तर आपल्याला प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षाही चांगलं ॲम्प्लिफिकेशन मिळतं. तर मग हा गेन बदलतो का? हो, नक्कीच बदलतो. उदाहरणार्थ, खूप कमी करंट असेल तर गेन कमी होतो. तसंच करंट खूप जास्त झाला तर कर्क इफेक्ट नावाची एक गोष्ट घडते, ज्यामुळे सुद्धा गेन कमी होतो. आणि हो, तापमान बदललं की गेन बदलतो. म्हणूनच सर्किट डिझाईन करणाऱ्या इंजिनियर्सना या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच काम करावं लागतं. तर अल्फा आणि बीटा, कार्यक्षमता आणि प्रवर्धन यांच्यातलं हे एक साधं पण अत्यंत सुंदर नातं आहे, जे आपल्या फोनपासून ते अंतराळ यानापर्यंत अक्षरशः आपल्या आधुनिक जगाला चालवतं. मग हे सगळं समजल्यावर एक प्रश्न मनात येतोच की ट्रान्झिस्टर तंत्रज्ञानातली पुढची मोठी क्रांती कोणती असेल? अशी कोणती गोष्ट असेल जी आपलं जग पुन्हा एकदा बदलून टाकेल? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.